नमस्कार, माझं नाव राजेंद्र हिलाल चित्ते, जिल्हा परिषद शाळा केवडीपुरा या ठिकाणी मी कार्यरत आहे। एरंडोल तालुक्यामध्ये आता 2025ला ज्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन बदली प्रक्रिया पार पडली, तर त्या बदली प्रक्रियेच्या यादीमध्ये माझे नाव नसताना देखील एका शिक्षकाने ॲन्युएडेस संघटनेचं पदाधिकारीचं पत्र दिलं आणि ते पत्र दिल्यानंतर त्यांचं नाव बदली यादीतून वगळलं गेलं आणि माझं नाव यादीमध्ये समाविष्ट केलं गेलं। यादीमध्ये नाव समाविष्ट गेल्यानंतर मी त्यांचा पत्रावर आक्षेप घेतला, परंतु आक्षेपावर योग्य ती सुनावणी झाली नाही। पारदर्शकपणे अधिकारी यांनी त्याची चौकशी न करता, पडताळणी न करता त्याने डायरेक्ट माझी बदली वगैरे करून टाकलेली आहे। तर या बदलीच्या अन्यायाविरोधात मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। आज माझा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। मला आशा आहे की काल मला कार्यालयाने जे पत्र दिलेले आहे की आम्ही चौकशी करून माहिती तुम्हाला पुरवतो, तर त्या अनुषंगाने अपेक्षा आहे की ते आज मला संध्याकाळपर्यंत चौकशी अहवालाचं पत्र देतील आणि माझी जी मागणी आहे की माझी पुन्हा मूळ शाळेवरच पदस्थापना व्हायला पाहिजे, ही माझी मागणी आहे। आणि त्या शिक्षकांनी चुकीचा पत्राचा वापर केलेला आहे, तर त्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर प्रशासनाने शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी माझी यावेळेस मागणी आहे। आज संपाचा दुसरा दिवस आहे। आज पुन्हा संध्याकाळपर्यंत मला ऑफिसर वाट पाहावी लागेल। कार्यालयीन काळात काल पण मला अनुभव आला, ते संध्याकाळी 5-5:30 वाजेला आलेले आहेत, कारण त्यांनी जी चौकशीची वगैरे मला पत्र दिलेले आहे त्याने चौकशी करून तुम्हाला अहवाल देतो, तर तो बहुतेक आता त्यांना अहवाल जर प्राप्त झाला तर ते संध्याकाळपर्यंत मला देतील, अशी मी आशा बाळगतो।